गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वा छान छान. आता आधी एक फूल घे. आता सगळ्यांनी मनोभावे नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. बस बस तू आता बस. आता आम्ही प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणतो. सगळ्यांनी मनोभावे नमस्कार करायचा. ओम नमः तेव्हा मंडळी, ज्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठित गणपती बाप्पा सदैव सगळ्यांचं मंगल करत असतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपलं आयुष्य सदैव आनंदाने, हसतमुखाने आणि आनंद देत घेत व्यतीत करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. ये. मुकुट घालत. आता नैवेद्य दाखवा. मोदक कुठे आहेत? मुकुट घालूया. घालायचं का? घाल. मेघना जा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची दर्शन भरके माय मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचिता फळात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋणधृणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ शुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गालिंदो टांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भवे गोवाय न म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. हा, चला आरतीचा तबक खाली ठेवून द्या आता. शाबास, गुड. चला आता प्रत्येकाने नमस्कार करूया. हे श्री गणेशा, माझं घर असंच हस्त खेळत राहू दे आणि त्या मुलालाही सुखरूप ठेव. तू आम्हाला भरभरून दिलंयस रे गणराया. अशीच कृपा दृष्टी असू दे. तू तर साऱ्या विश्वाचा करता करविता आहेस. सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा आणि सद्बुद्धी दे आणि संकटांचा नाश कर रे विघ्नहर्त्या.
देवा, माझ्या घरावर तुझी अशीच कृपा असू दे. माझ्या मुलांची चांगली करिअर होऊ देत, मनासारखी प्रगती होऊ दे त्यांची, आणि घरातले सगळे सुखी होऊ देत. बस एवढीच प्रार्थना आहे. बाप्पा, आमचं हे मोठं कुटुंब नानामाईंनी जसं सांभाळलं तसंच ते मलाही सांभाळता यावं असा आशीर्वाद दे बाप्पा. तशी ताकद दे. सर्वांना सुखी ठेव. बाप्पा, मला सॉलिड काहीतरी करायचंय रे, पण काय ते कळत नाही. लवकर लवकर मला ते सुचव आणि त्यात पहिला नंबर दे. आणि हा 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 आणि मयू आणि सतीश आणि घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव. आणि काही राहिलं असेल सांगायचं तर प्लीज समजून घ्या आणि करून टाकतो. आय मीन थँक्यू. देवा, माझ्या आदित्याचं मन शांत होऊ दे, काम पूर्ण होऊ दे. देवा, हाती घेतलेलं काम पूर्ण होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. राहू दे की. छान दिसतंय. तुमचं काय जातंय छान दिसते म्हणायला? इथे उकडून जीव गेलाय माझा. ह्या पावसाने हो, मध्येच येतो काय मध्येच जातो काय, जरा म्हणून हवा नाहीये. शी, उकडून उकडून ना जीव गेलाय आणि दमाला झालंय मला. मी काय म्हणतो, हं. तू पड ना जरा. आत्ता अगं, असा मध्ये मध्ये विसावा घेतला ना की फिट राहतो माणूस. इथे घरात गणपती आहे आणि तुम्ही मला पडायला सांगताय? अगं, पडायचं म्हणजे पडून नाही राहायचं की. पॉवर नॅप म्हणतात त्याला. हो का? बर बर. अगो बाई, ह्या गडबडीत व्यायांना फोन करतच राहून गेलाय. बघ, तू करणार म्हणालीस म्हणून मी केला नाही, बाकीच्यांना केले. हो हो, लगेच आत्ता करते, मग तर झालं. अगं पण हो, फोन करून झाला ना की तुमची काय ती पॉवर नॅप घेते. नेमकी विसरले मी. बरं झालं बाई, आठवण झाली आता. हॅलो, माधवीताई. अगं बाई, माई, अहो घाबरू नका. गणपती असतो आपल्या घरी, दर्शनासाठी असं सांगायला फोन केलाय तुम्हाला. माई. माधवीताई, अहो संसार करतो आपण, भांड्याला भांड लागणारच ना. असं मनात का ठेवून बसायचं असतं आपण सगळं. याल ना नक्की? येऊ, नक्की येऊ. तुम्ही आपलेपणाने बोललात, यातच सगळं आलं. आणि सुरेश रावांनाही सांगा. नाही, त्या दिवशी मी जरा कठोर बोलले त्यांच्याशी, पण होय असं काही कुणी. नाही नाही, तुम्ही जे वागलात नाही ते योग्यच होतं. त्याबद्दल त्यांची काहीच तक्रार नाहीये. पण मेघनाने बोलणं टाकलंय ना त्यांच्याशी, ते फार मनाला लागलंय हो त्यांच्या. हो, हे बोलले मला त्याविषयी. पण तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी या विषयावर. अहो माझी सून आहे मेघना. फार वेळ राग मनात नाही धरून बसणार ती.
पण तुम्ही दोघं मात्र नक्की या. वाट बघते मी तुमची. हो, बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. मलाही बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. बरं ठेवू फोन. हो. माई, आईशी बोलत होतात? हो, अगं आपल्या घरी गणपती आहे ना, मग दर्शनासाठी बोलवलंय दोघांनाही. पण माई बाबांनी. हे बघ मेघना, क्षमा करणं हा आपल्या घरातल्या संस्काराचा एक भाग आहे. गैरसमज होणं, मतभेद होणं, भावनांचा उद्रेक होणं हे प्रत्येक घरात घडत असतं बाया. छोट्या छोट्या आगी या भडकतच असतात. पण त्या आगीत आपण तेल ओतण्यापेक्षा पाणी शिंपडून त्या विझवायच्या असतात. मग तू कुणाची सासू असो, आई असो, सून असो किंवा मुलगी असो, नाती सावरणं, जोडणं, सांभाळणं हा आपला धर्म असतो. मी कुठल्या संदर्भात बोलतेय हे तुझ्या ध्यानात आलं असेल ना? हो. चल, भरपूर कामं पडलेत अजून. बोलत काय बसले? बाप्पा आलाय आणि घरातलं वातावरण काय जादू झाल्यासारखं पालटलं ना. किती प्रसन्न वाटतंय. आदित्य, तू अजूनही तोच विचार करतोयस? आदित्य, अरे आपल्यामुळे नाना, माई, अमित दादा सगळ्यांनाच त्रास होतोय. अरे माहिती तुला अर्चुताई काय म्हणाल्या मला? म्हणाल्या की आपल्यामुळे नाना माईंना त्रास होता कामा नये. प्लीज. विचार म्हणजे त्याची कंडिशन बघितली आहे ना मी. त्यामुळे तो सुखरूप आहे की नाही हे कळेपर्यंत नाही म्हटलं तरी येतच राहणार यार विचार. आणि एखादं काम असं अर्धवट राहिलं ना की मला चैन नाही पडत. हो, पण घडतं असं कधी कधी. आपण ऍक्सेप्ट करायला हवं ना. तू प्लीज थांबव बरं आता विचार करणं. तो आणि त्याचं आयुष्य एक रेषा आखायलाच हवी ना आपण. आणि काही गरज नाहीये विचार करण्याची. तो स्वतःहून निघून गेलाय. मेघना, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हाही त्याने नव्हतं बोलवलं आपल्याला. आपणच गेलो होतो. का? माणुसकी म्हणून. मग आता गायब झाली का माणुसकी? तो कसा वागतो याचा संबंधच नाही माझ्याशी. मी जे ठरवलंय ते पूर्ण करणं हे काम आहे माझं. बस. आता त्याचा पत्ता शोधून तुझ्या हातात देईन ना, तेव्हाच शांत बसेन. अहो, अजून तयार नाही झालात तुम्ही? अहो खरं सांगू का, माझा ना विश्वासच बसत नाहीये. आपण डिझाईनकडे चाललोय आणि मेघना माझ्याशी बोलणार आहेत. माईंमुळे शक्य झालं हे. जय हो. तुमच्याशी कठोरपणे बोलल्या त्या, पण आज तितक्याच आस्थेने निमंत्रण दिलं आपल्याला. संधी दिलीये त्यांनी आपल्याला बदलण्याची. तेव्हा आज कृपा करून शांत राहा. हाताची घडी आणि तोंडावर बोट अजिबात बोलणार नाही. खरंच नाही बोलणार. हा, पण माधवी, मेघना नक्की बोलतील ना माझ्याशी? तुम्ही आता कसलाही विचार करू नका. आपण विघ्नहर्त्याच्या दर्शनाला जातोय ना, तोच आपली सगळी संकट दूर करेल बघा. जय हो, जय हो. जाऊया ना त्याच्या दर्शनाला. तयार होऊन आलोच मी. जय हो, जय हो, आलोच. ह्या वर्षी मंडळी जरा लवकरच येऊन गेली नाही का? अगं उशीर झाला की ट्रॅफिक होतं ना खूप. मग लोकांना कंटाळा येतो म्हणून दुपारीच येऊन जातात. अगं मग काय ग माई, आधीच दुपारी जेवायला उशीर झालेला असतो.
त्यात मोदकांवर ताव मारलेला असतो. जरा कुठे पडावं म्हटलं की लोक हजर. मार मार, माझ्या वतीने पण एक फटका मार तिला. अगो अगो बा. काय करचू, लोकांना आपण फोन करून आमंत्रण देतो ना गणपतीच्या दर्शनाला या म्हणून. प्रेमाने येतात ते आपल्याकडे, आणि हिला झोपेची पडले. अगं मग काय माई, असणारच ना की मोदक खाल्ल्यानंतर गुंगी येते गं. अर्चो, नाना आरती करून घेऊ ना. अरे नाही, तू काय कर, जरा या आदितली नावं सांग, मी लिहितो. काय चाललंय पण तुमचं? नाना हे नंतर करूया ना, आधी आपण आरती करून घेऊया ना. अरे पण मेघना नाहीये ना घरात, आणि ती नसताना कशी आरती करणार आपण? मेघना येऊ दे, मग आरती करूया आपण. तोवर तू नानांना मदत कर. ठीक आहे. आदित्य पण गेलाय का ग बाहेर? नाही, आदित्य आहे ना त्याच्या खोलीत. हो, मग कुठे गेली आहे ही? ते नाही बाई मला माहिती, माईनीच सांगितलं मला ती गेलीये म्हणून. काय ग माई, कुठे गेली आहे ती? कुठे गेली ते ठाऊक नाही मला. मला म्हणाली मी जाऊन येते जरा. काय माई, तू सुद्धा ना विचारायचंस ना तिला कुठे जातीये म्हणून. नाही म्हणजे आरती करायची आहे ना, मग ती आल्याशिवाय कशी करणार, उशीर होईल म्हणून विचारावं असं म्हणत होते मी. ठीक आहे, आणि आदित्य नाही गेलाय ना तिच्यासोबत, मग मी आदित्यलाच जाऊन विचारून येते. हा, कठीण नाहीये. काय हिरो, मेघना मॅडम कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे? हे म्हणजे कुठे गेलीये? बाहेर गेलीये ना ती? काय आहे, आरती करायची आणि सगळेजणांना बाहेर तिची वाट बघ. हे मला नाही माहिती कुठे गेली ती. तू माईला विचार ना. अरे विचारलं माईला, पण माईला सुद्धा तिने एवढंच सांगितलंय की मी बाहेर जाऊन येते म्हणून. सांगितलंय ना. अरे हो, पण कुठे जातीये, कधी येणार आहे हे नाही सांगितलंय. शिवाय तुला तरी कुठे माहितीये की ती कुठे गेलीये ते? भांडण झालंय? हे ग, भांडण वगैरे नाही. आपण ती जरा अपसेट आहे माझ्यावरून. म्हणजे तेच, मी नगरकरचा शोध घेतोय हे पटत नाहीये तिला. मग बरोबरच आहे आदित्य ते. काय? तुला माहितीये त्या नगरकर प्रकरणावरनं नानामाईंच्या बाबतीत काय झालं माहितीये ना काल? हे आता प्लीज तू नको लेक्चर देऊस मला. ती मेघना बरंच बोलली आधीच. बोललीये ना ती, तरी डोक्यात प्रकाश नाही पडला वाटतं तुझ्या. कशाला त्याला शोधायच्या फंदात पडतोय? कारण मी कुठलंच काम अर्धवट सोडत नाही. हे बघ, तो सुखरूप आहे की नाही एवढं जरी मला कळलं ना तरी पुरेसं आहे. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये एवढाच कन्सर्न आहे माझा. पण तुझ्या या कन्सर्न पायी बिचाऱ्या नानामाईंना काय फेस करावं लागतंय याची थोडी तरी कल्पना आहे का तुला? आता प्लीज कृपा करून त्यांना इन्व्हॉल्व नको करूया. हे बरं आहे. नाही म्हणजे इन्व्हॉल्व केलं तरी तक्रार, इन्व्हॉल्व नाही केलं तरी तक्रार. ती नानामाईंची नाही. मग तू का किटकिट करतेस? अच्छा, मी किटकिट करते? हो. मी किटकिट करते? हे काही गरज नाहीये मला त्याची. बाहेर सगळेजण आरतीसाठी वाट बघतायत तिची. तुझ्या लाडकीला फोन लाव आणि विचार ती कुठे आहे आणि तिला किती वेळ लागणार आहे इथे यायला, ते कळलं? हो कळलं कळलं, कळवतो मी. भांडखोर तूच. तू हुर. The number you are trying to call is currently not reachable. नॉट रिचेबल? कुठे गेली ही? अमित, चला आरती करायची ना. अरे नाही, मेघना बाहेर गेली, ती आली की करूया. हो का? अरे मग चल पटकन अनिलकडे दर्शनाला जाऊन येऊ. नाना जाऊन येऊ आम्ही. जा जा. काय आता? चल विजय, या. आलो, जाऊन येतो पटकन. चल का अर्जुन? या लवकर हा, पण. हो हो. फार उशीर नाही करू ना, नका. आलोच. या या या. नानाचं? अरे या 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 सुरेश राव, या 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 या. बसा, बसा 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 बसा. बसा बसा. पाणी वगैरे हवंय का? नाही. सुरेशराव, त्या दिवशी माझा आवाज थोडासा चढलाच. अहो माईसाहेब, तुम्ही हवं तर हातल्या जोड्याने मारावं, पण तुम्ही हे असं नाही. म्हणजे नानासाहेब, माईसाहेब, तुम्ही सासरची मंडळी आहात हो. तुम्ही खूप मोठे आहात. हे बघा सुरेशराव, तुम्ही या सासर माहेर प्रकरणातून बाहेर यावं आता.
कुठल्या काळात वावरतो होता आपण? जग फार पुढे गेलंय. नानासाहेब तुम्ही काही म्हणावं, पण ना आपली जी परंपरा आहे ना, ती परंपरा आपण जपायला हवी हो, त्याचं पालन करायला हवं. परंपरा म्हणजे काय हो सुरेशराव? सांगा बरं, मला व्याख्या सांगा परंपरेची. परंपरा म्हणजे काय हो? बायकांनी आपल्या मर्यादेत राहावं. आणि पुरुषांनी मर्यादा सोडून वागणं. नाही म्हणजे तुम्ही चेष्टा करा हो, पण खरंच माझं मत आहे माईसाहेब की आपल्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, त्याचं आपण पालन करायला हवं. त्या दिवशी मी इकडे आलो आणि मेघनांवर ओरडलो, हात उचलला, ते चुकलंच माझं. पण मी बाप या नात्याने त्यांना समजवायला आलो होतो. मी म्हणजे अतिरेक झाला, हे चुकलं माझं. पण आता ह्या तुमच्या सुनबाई आहेत, त्या तुमच्या झाल्या. तुम्ही सांगाल तसं तसं त्यांनी वागाल. अहो सुरेशराव, मेघना ही काय वस्तू आहे का सासरच्या मालकीची झालं असं म्हणायला? असो, तुम्ही दर्शन घ्या बरं. बाप्पा सगळं ठीक करेल बघा. हो हा. चला. मेघना आणि जावई बापू कुठे दिसत नाहीत. हे बघा, कसे आहात बाबा? मी बरं आहे. तुम्ही कसे आहात जावई बापू? मी बरा आहे. तुम्ही बरे आहात म्हणजे आम्ही बरेच असणार. मेघना कुठे दिसत नाहीत. अहो तुम्ही दर्शन तर घ्या, येईल तितक्यात. नाही म्हणजे कुठे गेलेत त्या? काही सांगून गेलेत का? कुठे गेली ती ठाऊक नाही मला. मला फक्त एवढंच म्हणाली की मी जाऊन येते म्हणून.